स्टूडेंट 2026 केमिस्ट्री टोटल एनालिसिस यहाँ पे हम करने जा रहे हैं। तो पहला क्वेश्चन यहाँ पे पूछा गया था इनऑर्गेनिक केमिस्ट्री का, जो कोऑर्डिनेशन केमिस्ट्री के ऊपर डिपेंड था। क्या था क्वेश्चन? देखो, मैच द फॉलोइंग, यहाँ पे कुछ कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स दिए हैं और उसका ज्योमेट्री शेप दिया हुआ है। PtCl2 NH3 टेकन ट्वाइस, कैसा कॉम्प्लेक्स है? PtCl2 NH3 टेकन ट्वाइस, मतलब ClCl ऐसा है और यहाँ पे NH3 एंड NH3। यहाँ पर देखो, ये जो कॉम्प्लेक्स है ये मेटल है और मेटल को यहाँ पे 4 कोऑर्डिनेशन नंबर यहाँ पे है, ClCl NH3, ये आपका लिगेंड है। यहाँ पे देखो, ये कॉम्प्लेक्स कौन सा है? सीस है और ये कौन सा बेटा? ट्रांस है। हमें पता है सीस, इसको कहते हैं सीस प्लैटिन। क्या नाम है इसका? सीस प्लैटिन। ये क्या इसका यूज होता है? एज अ एंटी कैंसर। क्या यूज किया जाता है? इसका एप्लीकेशन है एज अ एंटी कैंसर। तो ये दोनों जो कॉम्प्लेक्स है, एक सीस वाला और एक ट्रांस वाला, तो ये दोनों का रिलेशन क्या है? ज्योमेट्रिकल आइसोमर है। तो यहाँ पर देखो, कौन सा आइसोमर है? ज्योमेट्रिकल है। ये दोनों भी स्क्वायर प्लेनर है, तो यहाँ पे इसका आंसर होगा यस, ए वाला होगा आपका स्क्वायर प्लेनर। CuNH3 टेकन 6 टाइम, इसका ऑक्टाहेड्रल 6 है, मतलब 6 कोऑर्डिनेशन नंबर है, तो ये रहेगा ऑक्टाहेड्रल। इसका NaCl4 है, तो ये रहेगा टेट्राहेड्रल। और FeCO टेकन 5 टाइम्स, और ये रहेगा आपका ट्राइगोनल बाइपिरामिडल। तो इसका ज्योमेट्री रहेगा ट्राइगोनल बाइपिरामिडल, ऐसा ट्राइगोनल बाइपिरामिडल। सो व्हाट इज योर आंसर? आंसर इज व्हाट? ए का यहाँ पे बताया है 3, बी का बताया गया है आपका यहाँ पे यस ऑक्टाहेड्रल 1, और सी का बताया गया है यहाँ पे टेट्राहेड्रल, और डी का है यहाँ पर आपका आंसर ट्राइगोनल बाइपिरामिडल। मतलब इसका जो करेक्ट चॉइस था आपका 3 नंबर था। ओके, इन कंटिन्यूएशन ऑफ द पार्ट, यहाँ पे अगला क्वेश्चन पूछा गया है आपका EMF आपसे, जो कि इलेक्ट्रोकेमिस्ट्री का क्वेश्चन यहाँ पे है, बराबर। इलेक्ट्रोकेमिस्ट्री तो यहाँ पे आप डिस्कस करने वाले हैं हमारे प्यारे प्यारे स्टूडेंट्स, जिनका नाम है जय और दूसरे है प्रथमेश। ओके, वेलकम। ये फिजिकल का क्वेश्चन 47 नंबर का क्वेश्चन है। कैलकुलेट EMF ऑफ द हेल्थ सेल गिवन बिलो। ये PT S2 2 ATM दिया है, SCL दिया है एक्वेस 0.02, E नॉट इज 0 वोल्ट गिवन दिया है 2.303 RT अपॉन F इज इक्वल टू, इसका सॉल्यूशन दिया है 0.059 एंड log 2 का वैल्यू दिया है 0.3010। इसको सॉल्व करते रिएक्शन लिखेंगे पहले S2 प्लस इट गोस 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन, इसमें N आएगा हमारा 2, फिर इसके लिए फार्मूला है इज इक्वल टू E नॉट माइनस 0.059 अपॉन N लॉग ऑफ H प्लस स्क्वायर अपॉन PH2। इसको सॉल्व करेंगे 0.059 अपॉन 2 लॉग ऑफ H प्लस की वैल्यू दी है 0.02, इसका स्क्वायर है, एंड PH2 है 2, ये सॉल्व करेंगे तो माइनस 0.059 अपॉन 2 इंटू माइनस 3.69 आएगा। लॉग इसका पूरा लॉग माइनस 3.69 आता है, इसको पूरा आंसर आएगा 0.109 वोल्ट, मतलब सेकेंड ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन है फिजिकल का ये पण। At 298 Kelvin, a certain buffer solution contain equal concentration of X negative and HX. Kb for K negative is 10 to the power minus 10. What is the pH of this buffer solution? इसमें हमको pH निकालना है, मतलब pH का फार्मूला है pH is equal to pK plus log of conjugate base अपॉन एसिड। इसमें पीके नहीं दिया है, सबसे पहले पीके फाइंड करेंगे, तो पीके के लिए पीडब्ल्यू फाइंड करना पड़ेगा। पीडब्ल्यू इज इक्वल टू पीए प्लस केडब्ल्यू इज इक्वल टू के प्लस केबी। केडब्ल्यू दिया है हमको 298, मतलब ये हो जाएगा 10 टू पावर माइनस 14।
के फाइंड करना है और के भी दिया है हमको 10⁻⁻10। तो ये आएगा के ए इज इक्वल टू के डब्ल्यू अपॉन के बी इज इक्वल टू के डब्ल्यू 10⁻14 अपॉन के बी 10⁻10 इज इक्वल टू ये आएगा 10⁻4। मतलब के आएगा हमारा, सॉरी, के आ गया हमारा 10⁻4। तो हमको पीके निकलना है। पीके इज इक्वल टू फॉर्मूला है माइनस लॉग ऑफ के की वैल्यू 10⁻4, इसमें पुट करेंगे माइनस लॉग ऑफ 10⁻4, ये आएगा 4। मतलब पीके आएगा हमारा 4 और ये 4 यहाँ पे पुट करेंगे हम। मतलब पीएच इज इक्वल टू 4 प्लस लॉग कॉन्जुगेट बेस अपॉन एसिड होता है 1, मतलब लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 4 प्लस 0, पीएच आएगा 4। करेक्ट आंसर इज 4। नेक्स्ट क्वेश्चन है गिवन बिलो आर सर्टेन रिएक्शन, आइडेंटिफाई द रिएक्शन फॉर विच केपी इज नॉट इक्वल टू सी। केपी इज नॉट इक्वल टू सी चाहिए। तो इस बच्चे ने किया है 3rd नंबर का ऑप्शन। तो देखते हैं हम 3rd नंबर का N2 गैस प्लस 3H2 गैस गोस 2NH3। इसमें डेल्टा एनजी निकालेंगे तो डेल्टा एनजी इज इक्वल टू 2 माइनस 1 प्लस 3। डेल्टा एनजी आएगा इसमें -2, मतलब केपी इज नॉट इक्वल टू केसी। तो आंसर करेक्ट है। नेक्स्ट क्वेश्चन है फॉर अ सर्टेन रिएक्शन आर बोथ प्रोडक्ट द प्लॉट ऑफ कंसंट्रेशन वर्सेस टाइम। ग्राफ दिया है हमको कंसंट्रेशन वर्सेस टाइम में और नेगेटिव स्लोप एज शोन द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज। ऑर्डर ऑफ रिएक्शन पूछा इससे। तो ग्राफ दिया है कंसंट्रेशन ऑफ टाइम में और स्लोप दिया है -k। ग्राफ है स्ट्रेट लाइन, मतलब इसका ऑर्डर हो जाएगा 0, फोर्थ ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन है कंसिडर द फॉलोइंग रिएक्शन। एक रिएक्शन दी हमको और डेल्टा यू दिया है -10 किलो जूल पर मोल एंड डेल्टा एस है -44 जूल पर केल्विन एट 298 केल्विन। और आइडेंटिफाई द करेक्ट ऑप्शन विद डेल्टा जी फॉर द रिएक्शन एंड स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन एट 298। इसमें डेल्टा जी निकलना है और बताना है कि स्पॉन्टेनिटी है या नॉन स्पॉन्टेनियस है। तो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी, और इसमें डेल्टा एन जी निकालेंगे। डेल्टा एन जी आ गया हमारा -1। तो इस फॉर्मूले में ये पुट करेंगे और डेल्टा यू दिया है -10 किलो जूल पर मोल। तो इसको हम जूल में कन्वर्ट करेंगे तो -10 इंटू 10⁻³ ये वैल्यू। बाद में डेल्टा एन जी -1 और आर तो हमको पता है 8.31 रही थी से, नहीं तो क्वेश्चन में दी रही थी। देखो इन्होंने दी 8.31 जूल और टी ए टेम्परेचर 298 केल्विन। इसको सॉल्व करेंगे -10 -2.47638 इज इक्वल टू इसका आंसर आएगा -12.476 किलो जूल पर मोल। और फिर डेल्टा जी निकलना है तो डेल्टा जी के लिए फॉर्मूला है डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस। डेल्टा एस दिया है -44 जूल पर केल्विन, किलो जूल में करना है इसको -0.044 किलो जूल पर मोल केल्विन में ये आता है। बाद में डेल्टा जी फाइंड करना है तो इस वैल्यू में इस फॉर्मूले में वो वैल्यू रख देंगे -12.476 प्लस 13.112 इज इक्वल टू सॉल्व किया तो आता है 0.63568 किलो जूल पर मोल। डेल्टा जी यहाँ पे पॉजिटिव आ गया, मतलब ये रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस है। तो ऐसा ऑप्शन देखते हैं 0.635 पॉजिटिव 0.635 फर्स्ट ऑप्शन और फोर्थ ऑप्शन ये दोनों गए। और रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस है, नॉन स्पॉन्टेनियस लेकिन यहाँ पे 0.63 है, ये भी गया है 0.63। फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट।
Next question A. Given below is an expression for the rate constant of a first order reaction occurring at a certain temperature. Log के दिया है 14.34 minus 1.25 into 10 to the power 4 upon T. The energy of activation in kilo calorie per mole for the reaction is given दिया है K in S minus 1, R दिया है 1.987 calorie per mole per Kelvin. ये गिवन दिया है यहाँ पे log के, तो इसमें फॉर्मूला इसके लिए log ऑफ के इज इक्वल टू log ए माइनस ए अपॉन आर टी. ये गिवन ऐसे लिख लेंगे ए अपॉन आर टी 1.25 इंटू 10 to the power 4 अपॉन टी. ये इज इक्वल टू टी टी कैंसिल हो जाएगा और आर है इधर इंटू आर हो जाएगा. ये इज इक्वल टू 1.25 इंटू 10 to the power 4. आर की वैल्यू है 1, आर की वैल्यू दी है इधर 1.987 कैलोरी पर मोल या 1.987. इसको सॉल्व करेंगे तो 24837.5 कैलोरी पर मोल आएगा. लेकिन आंसर किलो कैलोरी में है तो इसको डिवाइड बाय 1000 किया तो 24.84 किलो कैलोरी पर मोल आता है. तो ऐसा ऑप्शन है 24.84 किलो कैलोरी, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे सिलेक्ट द रिएजंट विच रिड्यूस द नायट्राइल टू प्रायमरी अमाइन. तर असे कोणते कोणते रिएजंट याच्यामध्ये की जे नायट्राइल म्हणजे C+1 म्हणजे सायनाइड ग्रुप याला याचं कन्वर्जन ते प्रायमरी अमाइन मध्ये करतात. असे कोणते कोणते रिएजंट आहे. तर पहिला आहे आपला लिथियम अल्युमिनियम हायड्राइड वॉटर सोबत हा नायट्राइलचं प्रायमरी अमाइन करतो. त्याच्यानंतर दुसरा आहे H2N आहे राणी निकेल. आणि तिसरा आहे हा सोडियम अमोलगम आणि इथेनॉल जो की मेंडियस रिएक्शन मध्ये यूज करतो आपण हा रिएजंट. तर तीन रिएजंट याचे नायट्राइलची प्रायमरी अमाइन करणारे ए सी आणि डी. तर त्याचं ऑप्शन आहे तिसरं ACD. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपला बायोलॉजिकलचा क्वेश्चन आहे. तर सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए और आरएनए. तर डीएनए आणि आरएनए बद्दल त्याच्या सेकंडरी स्ट्रक्चर बद्दल कोणतं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. त्यातलं पहिलं आहे डीएनए पॉजेस डबल स्टँडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर अँड कंटेन थायमाइन ॲज वन ऑफ द 4 बेसिस. तर डीएनएचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला की जे डबल स्टँडर्ड हेलिक्स स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये जे नायट्रोजन बेसिस ते प्रेझेंट असतात. तर डीएनए जो आहे त्याच्यामध्ये 4 नायट्रोजन बेस असतात. ए ॲडिनाइन, टी थायमाइन, जी ग्वानाइन आणि सी सायटोसिन. त्याच्यामध्ये थायमिन जो आहे तो प्रेझेंट असतो डीएनए मध्ये, म्हणून हे पहिलं स्टेटमेंट आपलं करेक्ट आलं. त्याच्यानंतर हा दुसरा क्वेश्चन आहे 55 नंबरचा. त्याच्यामध्ये सांगितलं की ड्युरिंग द लायसिजिन टेस्ट द एलिमेंट्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कन्वर्टेड फ्रॉम. तर लायसिजिन टेस्ट मध्ये आपण काय करतो की जे कोव्हॅलंट कंपाऊंड असतात कार्बनचे नायट्रोजन सोबत, सल्फर सोबत किंवा हॅलोजन सोबत, यांना आपण हीट करतो सोडियम मेटल सोबत आणि त्याचे साल्ट्स बनतात सोडियम साल्ट्स. आणि याच्यामध्ये काय होतं हे जे कोव्हॅलंट कंपाऊंडचे कार्बनचे ते कन्वर्ट होतात साल्ट म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स मध्ये. तर त्याचा ऑप्शन आहे सेकंड कोव्हॅलंट फॉर्म टू आयोनिक फॉर्म. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला की मिक्सचर ऑफ क्लोरोफॉर्म अँड ऍसिटोन फॉर्म्स द निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊल्ट्स लॉ. तर राऊल्ट्स लॉ बद्दल ते निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात क्लोरोफॉर्म ऍसिटोन. त्याच्याबद्दल कोणतं स्टेटमेंट बरोबर ते पाहिजे आपल्याला. तर स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस फ्रॉम क्लोरोफॉर्म मॉलिक्यूल दॅन दोज बिटवीन द क्लोरोफॉर्म अँड ऍसिटोन मॉलिक्यूल. तर नाही पहिलं स्टेटमेंट हे करेक्ट नाही आहे. दुसरे फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द ऍसिटोन अँड क्लोरोफॉर्म हे स्टेटमेंट करेक्ट आहे. कारण की जो क्लोरोफॉर्म आहे त्याचं स्ट्रक्चर काय CHCl3 आणि जो ऍसिटोन आहे तर ऍसिटोनचं स्ट्रक्चर असं असतं. आणि याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला भेटते. त्याच्यामुळं हे सेकंड ऑप्शन हे करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला की इन अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग अ साल्ट a few drops of H2SO4 is added and which give the colorless vapor having the smell of vinegar. The vapors turn the blue litmus red. Identify the correct anion from the following. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा इथं व्हिनेगर पाहतो तर आपल्याला लगेच समजतं की व्हिनेगर हा ऍसिटिक ऍसिड पासून बनलेला आहे. ऍसिटिक ऍसिड
आणि इथं सांगितलेलं आहे की टर्न्स द ब्ल्यू लिटमस रेड, म्हणजे तो ऍसिड आहे. आणि व्हिनेगर मध्ये म्हणजे एकच ऍसिड येतो, म्हणजे ऍसिटिक ऍसिड. आणि आपण जर ऑप्शन पाहिले अनायन म्हणजे ऍसिडेट आयन जो आहे अनायन, तो तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतो. हा, तर मग त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला की आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द ClF3 फ्रॉम द फॉलोइंग. त्याच्यानंतर ClF3 चं स्ट्रक्चर. ClF3 हा असा मॉलिक्युल आहे ClF3, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 लोन पेअर्स पाहायला भेटतात. कारण की क्लोरीन कडे 7 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7. हा, तर मग त्याचं स्ट्रक्चर जे आहे ती जॉमेट्री जी टी शेप जॉमेट्री आली आहे, तर ती कोणत्या इथं ट्रायगोनल पिरामिडल म्हणजे ती नाहीये, प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री नाही, तर टी शेप जॉमेट्री त्याची. आणि त्याच्यामध्ये 3 लोन पेअर नाही, तर त्याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मॅच द कॉलम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्डिनेशन कंपाऊंड दिलेले काही. त्यातला पहिला आहे हा PTNH3Cl2, हा जॉमेट्रिकल आयसोमर दाखवतो. त्यानंतर हा COEN थ्राइस, हा ऑप्टिकल आयसोमर दाखवतो. त्याच्यावर EN जो आहे इथिलीन डायमाइन हा चिलेटिंग लिगँड आहे. हा, आणि तो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये जातो आणि तो ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवतो. त्याच्यानंतर हा कंपाऊंड जो आहे याच्यामध्ये हा NO2 जो आहे, NO2 हा ॲम्बिडेंटेड लिगँड आहे. त्याच्यामधला जो नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे दोन्ही पण मेटल सोबत बॉन्ड होऊ शकतात. जर नायट्रोजन आला तर तो NO2 लिहितो आपण त्याला, आणि O जर बॉन्ड होत असेल तर मग ONO असं लिहितो आपण त्याला कंपाऊंड याच्यामध्ये. तर मग हा जो आहे हा लिंकेज आहे समोर बनवतो. त्याच्यानंतर हा चौथा कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये आपली H2 दिसते. H2 म्हणजे तो हायड्रेट आहे, हायड्रेट, आणि हायड्रेट म्हणजेच सॉल्व्हेट, म्हणून तो सॉल्व्हेट आयसोमरिझम दाखवतो. तर तसं ऑप्शन आहे आपलं थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला की नंबर ऑफ क्लोरीन ॲटम्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ऑफ X and Y ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. तर पहिली रिएक्शन त्याच्यामध्ये बेन्झीनची रिएक्शन 6Cl2 सांगितली आहे, अनहायड्रेट AlCl3, आणि डार्क कोल्ड मध्ये केली म्हणजे टेम्परेचर कमी त्याचं. तर आपल्याला पहिला प्रोडक्ट भेटतो त्याच्यामध्ये ही जी रिएक्शन होती त्या X चा प्रोडक्ट भेटतो आपल्याला, तो असा भेटतो हेक्साक्लोरोबेन्झीन हा प्रोडक्ट आपल्याला भेटतो. याच्यामध्ये पहिला जो X आहे त्याच्यामध्ये 6 क्लोरीन 1 2 3 4 5 6 क्लोरीन आहे. आणि दुसरी जी रिएक्शन आहे जी सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये आहे, तर आपल्याला माहिती की सनलाईट जो आहे तो बॉन्ड ब्रेक करतो, त्याच्यामुळं त्याचा प्रोडक्ट असं म्हणतो. आणि हा एक Y जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये पण 6 क्लोरीन आयटम्स आहे, म्हणून 6 and 6 हे सेकंडचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं देवा खायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण नायट्रोजन फॉर्म डिपाय बॉन्ड विथ ऑक्सिजन, हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कारण की नायट्रोजन जो आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की तो डिपाय बॉन्ड बनवतो, पण आपण नायट्रोजन मध्ये डी ऑर्बिटल हे प्रेझेंट नसतं, डी ऑर्बिटल त्याच्यात नसतं, म्हणून तो डिपाय बॉन्ड बनवू शकत नाही. तर तो पिपाय बॉन्डिंग बनवतो, कारण की त्याच्यामध्ये पी ऑर्बिटल आहे, तो पी ब्लॉक मध्ये. हा, आणि त्यामुळे तो पिपाय बॉन्डिंग बनवतो, म्हणून हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला फिजिकलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे सर. फिजिकल क्वेश्चन है 62 नंबर का. At a certain temperature T during a process 500 joule is absorbed by the system and work of 200 joule is done by the system, then change in internal energy of the system means. त्याच्यामध्ये इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड करायची आहे, म्हणजे मग त्यासाठी फॉर्म्युला आहे डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W. Q दिलेलं आहे इथं 500 जूल आणि W दिलेलं आहे 200 जूल, म्हणजे 500 जूल मायनस 200 जूल इज इक्वल टू 300 जूल. डेल्टा यू आलं 300 जूल. ऑप्शन थर्ड इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हा, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपाऊंड P त्याचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला C8H8O gives a red orange precipitate with 2,4 NDP DNP reagent and does not reduce the failing reagent on drastic oxidation with chromic acid म्हणजे H2CrO4.
P gives the organic product Q, aromatic product Q that produces the effervescence on treating with aqueous sodium bicarbonate. Compounds P and Q respectively are. तर याच्यामध्ये दिले P C8H8O आणि तो रेड ऑरेंज प्रेसिपिटेट देतो 2,4 DNP रिएजंट सोबत, म्हणजेच तो अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. आणि त्याला पुढे सांगितलेलं आहे की तो फेलिंगला नॉट रिड्यूस द फेलिंग रिएजंट, म्हणजे फेलिंग रिएजंटला जर रिड्यूस करत नाही म्हणजे तो अल्डिहाइड नसून तो कीटोनच आहे. तर आपण ऑप्शन जर पाहिले तर मग आपल्या इथं अल्डिहाइड आहे म्हणजे हे ऑप्शन येणार नाही, आणि इथं पण अल्डिहाइड आहे म्हणजे हे पण येणार नाही, म्हणजे उत्तर सेकंड किंवा फोर्थ याच्यामधला असेल. त्याच्यानंतर सांगितलं की पी जो प्रोडक्ट आहे हा ऍसिटोफिनॉल हा रिॲक्ट करतो ऑन ट्रीटिंग विथ क्रोमिक ऍसिड. त्याची रिॲक्शन जेव्हा क्रोमिक ऍसिड सोबत होती तर त्याचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा तो ऑर्गॅनिक प्रोडक्ट देतो एक क्यू. आणि त्याच्यासोबत इफरवेसन्स हा जो आहे हा CO2 मुळे येतो. आणि त्याच्यानंतर सांगितलं जेव्हा तो ट्रीट होतो सोडियम बायकार्बोनेट संग, आणि जेव्हा एखादा ऍसिडच सोडियम बायकार्बोनेट संग रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला त्याच्यातून बाय प्रोडक्ट जो आहे तो CO2 भेटतो. म्हणजेच की क्यू कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप असलाच पाहिजेत. त्याच्यानंतर मग आपल्याला क्यू जो भेटतो, आणि याच्यामध्ये ह्या ज्या रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन त्याच्यामध्ये ही जी चेन आहे याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, आणि याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर तिथं कार्बोक्सिलिक ग्रुप येतो, बेन्झोइक ऍसिड त्याचं प्रोडक्ट बनतो त्याच्यानंतर, म्हणजे त्याचा आन्सर आहे सेकंड. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपला नेम राईट द आयुपॅक नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. याचा आयुपॅक नेम आपल्याला लिहायचं आहे. तर कंपाऊंड 1 2 3 4 5 6 7 1 2 3 7. त्याच्या तिसऱ्या कार्बनला इथिल आहे, आणि नंतर नंबरिंग देऊन पहिले 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याच्या तिसऱ्या कार्बनला इथिल ग्रुप आहे म्हणून 3 इथिल, 5ला मिथिल आहे म्हणून 5 मिथिल, आणि 7 कार्बन म्हणून त्याचं पॅरेंट नवीन हेप्टेन. तर असं ऑप्शन आहे आपलं फर्स्ट 3 इथिल 5 इथिल हेप्टेन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे रिॲक्शन दिली आपल्याला. त्याच्यामध्ये हा पहिला आहे प्रोपेनॉल, त्याची रिॲक्शन होती PCl5 सोबत, तर त्याच्यातून आपल्याला प्रोडक्ट भेटतो आणि साईड प्रोडक्ट तिथे विचारला आपल्याला X, जो की भेटतो आपल्याला POCl3. आणि त्याच्यानंतर हा जो आपला प्रोडक्ट आला याची रिॲक्शन जी ती पुढं अल्कोहोलिक KOH सोबत केली आहे, आणि अल्कोहोलिक KOH सोबत केली आपण त्याची रिॲक्शन, तेव्हा त्याचं इलिमिनेशन रिॲक्शन होते, स्टॅटझॅफ इलिमिनेशन रिॲक्शन, आणि मग त्याचा प्रोडक्ट अल्किन येतो. त्याच्यानंतर त्याची पुढे रिॲक्शन दिलेली आहे ना HBr, आणि हा आपल्याला खाली जो आहे तो परॅसिड दिलेला आहे. HBr आणि परॅसिड आहे म्हणून तिथं अँटी मार्कोनिक रिॲक्शन होती, म्हणजे त्याला आपण खराशी इफेक्ट पण म्हणतो. ती रिॲक्शन तिथे होती परॉक्साईड इफेक्ट मुळे, आणि आपला जो प्रोडक्ट आहे तो अँटी मार्कोनिक प्रोडक्ट भेटतो BR इथे होतो, त्याच्यामुळे हा प्रोडक्ट आपल्याला इथे भेटतो. आणि X जो आहे तो आपला POCl3 आहे, त्याच्यामध्ये त्याचा आन्सर आहे सेकंड. त्याच्यानंतरचा क्वेश्चन सर. When 1 dm cube of CO2 gas is passed over hot coke, the volume of gaseous mixture after complete reaction at STP becomes 1.4 dm cube. The composition of the gaseous mixture of STP is reaction लिहून घेतली CO2 plus C it goes to CO. Volume of CO2 is equal to 1 minus x dm cube, and volume of CO is equal to 2x dm cube. CO2 1 minus x, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले x ची व्हॅल्यू काढून घ्यायला लागेल, म्हणजे मग 1 minus x plus 2x is equal to 1.4, x is equal to 1.4 minus 1 is equal to 0.4. मग व्हॅल्यूम ऑफ CO काढायचा, व्हॅल्यूम ऑफ CO is equal to 2x dm cube, व्हॅल्यूम ऑफ CO is equal to 2x 2 into x 2 into x आलेले 0.4 is equal to 0.8, म्हणजे व्हॅल्यूम ऑफ CO आलं 0.8. नंतर व्हॅल्यूम ऑफ CO2 काढायचं आहे, व्हॅल्यूम ऑफ CO2 साठी 1 minus x dm cube, 1 minus x is 0.4, 1 minus 0.4 is equal to 0.6, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ CO2 0.6 आणि व्हॉल्यूम ऑफ CO 0.8.
तसं ऑप्शन मध्ये बघू 0.8 DM क्यूब ऑफ CO and 0.6 DM of CO2. 0.6 DM of CO2. Fourth option is correct. Next question. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की करेक्ट फॉर्मल चार्जेस ऑन ऑक्सिजन आयटम्स, म्हणजे ऑक्सिजन आयटम जे 2, 1 आणि 3 या ऑक्सिजन आयटमवरचा फॉर्मल चार्ज आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला माहिती हा ओझोन मॉलिक्युल आहे. हा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिले आपल्याला. या ऑक्सिजनवर म्हणजे ऑक्सिजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे ते 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि हा 7 बॉन्ड, म्हणजे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणून तिसऱ्यावर चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज असेल, म्हणजेच की -1. आणि -1 म्हणजे सेकंड ऑप्शन मध्ये -1 नाही, इथं बी नाही, म्हणजे तर थर्ड किंवा फोर्थ मध्ये असेल. आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 म्हणजे 6 पेक्षा त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणून त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर 1 पॉझिटिव्ह चार्ज हा फोर्थ ऑप्शन मध्ये होऊन चौथा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला फिजिकलचा आहे सर. Match list first with list second. Order of reaction दिली इथं आणि end of rate constant ओळखायचा आहे कोणता आहे तर झिरो ऑर्डर साठी आहे. झिरो ऑर्डर कोणती पाहायची, याच्यातली झिरो ऑर्डर आहे मोल पर लिटर पर सेकंड, म्हणजे एचा आन्सर फोर्थ. नंतर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे S-1, बी चा थर्ड. सी साठी आहे, सी दिलेली सेकंड ऑर्डर याच्यातली पर मोल लिटर पर सेकंड म्हणजे फर्स्ट ऑप्शन. आणि डी थर्ड ऑर्डर रिएक्शन आहे मोल पर स्क्वेअर लिटर स्क्वेअर पर सेकंड म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन. तर असा ऑप्शन बघू आपण ऑप्शन मध्ये 4 3 1 2 4 3 2 1 हे गेलं 4 3 1 2 म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. हा तर त्याच्यानंतरचा आपला दुसरा क्वेश्चन आहे द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर. आपले एलिमेंट दिलेले सोडियम, बेरिलियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन. तर मग आपण त्याची ऑर्डर लावायची आहे. जर आपण बघितलं तर टॉप टू बॉटम जेव्हा येतो आपण तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर जो आहे तो इन्क्रीज होतो आणि जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो ग्रुप पिरियड मध्ये तेव्हा तो डिक्रीज होतो मेटॅलिक कॅरेक्टर. आणि आपण जर ह्या सिक्वेन्सनुसार जर आयटम्स अरेंज केले तर त्याचा आन्सर येतं थर्ड. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपला फिजिकलचा क्वेश्चन आहे सर. The number of hydrogen atom present in 5.4 gram of urea is given दिलेले मोलर मास ऑफ युरिया 60 ग्राम पर मोल आणि ॲव्होगाड्रो नंबर दिलेले आहेत 6.022 into 10 to the power 23. याच्यामध्ये सांगितलेले हायड्रोजन आयटम प्रेझेंट इन 5.4 ग्राम ऑफ युरिया. सगळ्यात पहिले युरियाचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. युरियाचं स्ट्रक्चर आहे NH2 स्ट्रक्चर ऑफ युरिया. याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन आयटम किती ते विचारले. हायड्रोजन आयटम याच्यामध्ये 2 and 2 टोटल हायड्रोजन आयटम याच्यामध्ये 4 आहे. त्याच्यामध्ये दिलेले गिवन मोलर मास ऑफ युरिया 60 ग्राम. त्याच्यामध्ये मोल काढून घेऊ आपण युरियाचा. मोल ऑफ युरिया इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास दिलेले 5.4 आणि मोलर मास आहे 60. 5.4 अपॉन 60 कॅल्क्युलेट केल्यावर 0.09. नंतर 4 हायड्रोजन आयटम मध्ये काय सांगितलेले 4 into 0.09 into ॲव्होगाड्रो नंबर 6.022 into 10 to the power 23. याचा येतं 0.36 into 6.02 ला अप्रॉक्सिमेटली 6 घेऊ 6 into 10 to the power 23 म्हणजेच येतं 2.26 into 10 to the power 23 अप्रॉक्सिमेटली. म्हणजे असा ऑप्शन बघू 2.26 अप्रॉक्सिमेट
2.16 2.16, पण इथं पॉवर 23 आहे, इथं 22 आहे, म्हणजे आन्सर कटलं, हे पण गेलं. 2.26 अप्रॉक्सिमेटलं सेकंड ऑप्शन. 70 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. In a qualitative analysis, Bi3 plus is detected by appearance of precipitate of BiOH. Calculate pH when the following equilibrium exit at 298 Kelvin. ही रिएक्शन दिलेली आहे आणि के दिलेले 4 into 10 to power minus 10. गिवन लॉग दिलेले log to 0.3010. K is equal to BiO plus OH minus is equal to S square. K 4 into 10 to power minus 10. नंतर S K इज इक्वल टू S स्क्वेअर आहे, म्हणजे S स्क्वेअर सुद्धा हेच झालं. S इज इक्वल टू यासाठी अंडर रूट मध्ये S इज इक्वल टू 4 into 10 to power minus 10, म्हणजेच S इज इक्वल टू 2 into 10 to power minus 5. नंतर POH साठी फॉर्म्युला मायनस लॉग ऑफ OH, मायनस लॉग ऑफ OH आलेले आपल्या इथं 2 into 10 to power minus 5 इज इक्वल टू, म्हणजे हे सॉल्व 5 into 5 minus 0.3010 म्हणजे 4.699. इथं पीएच फाईन करायला सांगितलं होतं. पीएच किती आहे, मग पीएच इज इक्वल टू 14 minus OH. 14 minus OH पीओच आलं 4.69. 14 minus 4.69 is equal to 9.301. 9.301 फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन प्रथमेश सर. हा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे, मॅच द लिस्ट विथ 1 and 2. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात आपल्याला रिॲक्शन दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला रिएजंट्स दिले त्यांचे. तरी पहिली रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आपला रिएक्टंट आहे क्युमिन, की ज्याची आणि त्याची रिॲक्शन जी होती त्याचा बनतो आपल्याला फिनॉल, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं इथं आणि इथं ऑक्सिडेशन होतं आणि तसं इथं रिएजंट जो वापरला जातो तो म्हणजे आपला सेकंड, तो म्हणजे O2 आणि H2O. H प्लस हा रिएजंट इथं वापरला जातो. त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन दिलेली आपल्याला ॲसिटिक ॲसिड पासून आपल्याला इथेनॉल बनतो, म्हणजे CH3 COOH पासून आपला इथेनॉल प्रोडक्ट तयार होतो. तर इथं आपली हे जो आहे रिएजंट तो आपल्याला दिसायला लागतो, तो म्हणजे CH3 OH H प्लस आणि H2 कॅटलिस्ट. त्याच्यानंतर तिसरी रिॲक्शन जी आपली जी की प्रोपेनॉल सोबत होती 1 2 3 1 2 3 प्रोपेनॉल, आणि त्याचं आपलं आयसोमरेशन पाहिलं होतं आपलं त्याच्यामध्ये, म्हणजे OH जो या कार्बन पासून तो इथं बनतो, म्हणजे त्याचे पोझिशन आयसोमर तयार होतात. तर इथं जो आहे तो आपला H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण यूज करतो इथं H2SO4 आणि H प्लस H2O. आणि जी आपली चौथी रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये बेन्झीनचा आपल्याला फिनॉल बनतो, तिथं आपला एखादा फिनॉल आला, म्हणजे पहिलं तिथं आपण ओलियम NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आणि H प्लस यूज करतो, तेव्हा बेन्झीनचं ऑक्सिडेशन होऊन तिथं फिनॉल हा प्रोडक्ट बनतो. तर आपला असं ऑप्शन म्हणजे तिसरं म्हणजे उत्तर तिसरं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला फिजिकलचा. A bulb is rated at 150 watt, converting 8% energy into light. If energy of one photon is 4.42 into 10 to the power minus 19 joule, how many photon are emitted by the bulb per second? Power दिलेले आपल्याला 150, कन्वर्ट करणे 8% मध्ये, म्हणजेच इंटू 150 into 0.08 is equal to 12 जूल. नंतर फोटॉन दिलेले 4.52 into 10 to the power minus 19. सॉरी, इधर एनर्जी दिलेले फोटॉन फाइंड करायचं आहे, म्हणजे फोटॉन साठी फॉर्म्युला आहे फोटॉन इज इक्वल टू पॉवर अपॉन एनर्जी. पॉवर किती आली 12 जूल अपॉन एनर्जी दिलेली आहे 4.42 into 10 to the power minus 19. 4.42 into 10 to the power minus 19 हे वरती गेलं, म्हणजे 12.442 into 10 to the power minus 19. 4.42 आहे, ह्याला आपण अप्रॉक्सिमेटली 5 घेऊ, म्हणजे 5 प्लस 19 प्लस 19 2.4 into 10 to the power 19 असं ऑप्शन बघू.
2.4 अप्रॉक्सिमेटली 27 केलं कटलं 2.71 अप्रॉक्सिमेटली आलेलं आपलं 2.4 म्हणजेच 2.71 × 21 आहे 10⁻19. नेक्स्ट क्वेश्चन प्रथमेश सर जी. हा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सांगितलेले पेअर ऑफ मॉलिक्युल दॅट आर मेटावर्स ऑफ इच अदर. मेटावर विचारलेले आपल्याला याच्यामध्ये म्हणजे ते मेटावरिझम दाखवतात. तर आपण पहिला ऑप्शन बघू. त्याच्यामध्ये आपला हा दिलाय मिथॉक्सिथेन. त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर आपण काढू OCH3 आणि इथं हा कंपाऊंड आहे आणि दुसरा दिलाय आपल्याला हा डायथिल इथर. त्याच्यामध्ये आपण बघितलं की सबस्टंट म्हणजे कार्बनची संख्या ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला आपण जर मोजली तर इकडं 1 आहे आणि इकडं 2 आहे. सॉरी इकडं 3 कार्बन झाला. हा इकडं 3 कार्बन आहे म्हणजे त्याची टोटल होती 4 आणि याच्यामध्ये पण 1 2 प्लस 1 2 म्हणजे इथं पण 4 आहे. म्हणजे इथं दोन्हीकडे पण सेम कार्बन नंबर आहे. दोन्ही ऑक्सिजन म्हणजे जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह त्याच्या दोन्ही बाजूला म्हणून ते दोन्ही एकमेकांचे मेटावर्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळं पहिला ऑप्शन आपलं करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे हा फिजिकलचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं कोणतं आहे तर पहिलं आहे द मोलॅलिटी ऑफ 2.5 ग्राम ऑफ इथेनॉइक ऍसिड. मोलर मास दिलेले आहे 60 ग्राम पर मोल इन 75 ग्राम ऑफ बेन्झीन सोल्युशन इज 0.0556. ए सॉल्व केलं मोल्स 2.5 अपॉन 60 इज इक्वल टू 0.04 आलं. नंतर मोलॅरिटी फाइंड करायचे. मोलॅरिटीसाठी फॉर्म्युला आहे मोल्स अपॉन मास ऑफ सोल्युशन. मोल्स आलं 0.041 अपॉन मास ऑफ सोल्युशन 0. मास ऑफ सोल्युशन दिले 75 म्हणजे सॉल्व केलं 0.556 म्हणजे पहिला ऑप्शन इज करेक्ट. सेकंड ऑप्शन द मोलॅरिटी of a solution containing 5 gram of NaOH molar mass 40 gram per mole in 540 ml of solution is 0.278 m at 298 Kelvin. Second B नंबरचा बघू. मोल्स मोलॅरिटी साठी फॉर्म्युला आहे मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे सगळ्यात पहिले मोल्स काढून लागेल. मोल्स इज इक्वल टू 5 अपॉन 40 इज इक्वल टू 0.125. मग मोलॅरिटी मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 0.125 अपॉन 0.45 म्हणजे 0.278. 0.278 सेकंड सुद्धा करेक्ट आलं. नंतर सी नंबरचा आहे ॲक्वेटिक स्पेसिस आर मोर कम्फर्टेबल इन कोल्ड वॉटर. हे करेक्ट स्टेटमेंट. द डी नंबरचं द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीज विथ डिक्रीज इन प्रेशर. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. फॉर binary mixture of A and B, the number of moles of A and B are Na and Nb respectively. The moles fraction B will be Xb is equal to Na upon Na plus Nb. हे पण चुकलं आहे. A plus C, A, B, C. First option is correct. Next question is Prathamesh sir. नेक्स्ट क्वेश्चन आहे एम्बिडेंटेड लिगॅंड. आपण कोऑर्डिनेशन वापरतो क्वेश्चन आपला. एम्बिडेंटेड लिगॅंड कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑब्झर्वेट आधार बायडेंटेड लिगॅंड. तर इथिल डायमंड आपण बायडेंटेड त्याच्यामध्ये जनरल थायोसायनाइड हा एम्बिडेंटेड लिगॅंड. त्याच्यावर सल्फर आणि जो नायट्रोजन हे दोन ऍटम जे आहेत ते बॉन्ड होऊ शकतात मेटल सोबत म्हणून एम्बिडेंटेड लिगॅंड तिसरा ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन फंक्शनल ग्रुप that can be identified through the Hallin dye test. Hallin dye test या टेस्ट मध्ये काय होतं की आपण रिएक्शन बघितली. रिएक्शन अशी होती की हा हायड्रोजन हायड्रोजन याची रिएक्शन जी जेव्हा विनोद होईल म्हणजे हा जो टेस्ट आहे की फिनॉल ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये जो फिनॉल सोबत रिएक्शन होती या आपल्या टेस्ट मध्ये त्याचा आन्सर आहे 4. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन आहे लिस्ट दिलेले आणि मॅथमॅटिकल सांगितले. खूपच आवड क्वेश्चन आहे. आपण आज सॉल्व्ह करू.
पहिला दिलेला आहे आपल्याला C2H4. C2H4 चा स्ट्रक्चर आपण CH2 CH2 या इथेन किंवा त्याला आपण इथेन त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर प्रोसेस त्याच्यामध्ये सिक्वेन्स वाढले. तर त्याच्यामध्ये म्हणजे 1 2 3 4 5 5 जे आपल्याला सिक्वेन्स वाढले 5 आणि हे हा 5 वाढले. तर तसं आपण ते एचं जे स्कोअर एचा स्कोअर एका ऑप्शनमध्ये त्याचा आन्सर आहे फर्स्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन असा हा जो फिजिकलचा आहे सर. A solution of copper sulfate is electrolyzed for 10 minutes with a current of 1.5 amperes. The mass of copper deposited at cathode is given दिलेले molar mass copper चा 63 ग्राम per mole आणि F दिलेले 96487. त्यासाठी फॉर्म्युला आहे WT is equal to M into I into T upon N into F. यात एम दिलेले आहे आपल्याला 63 इंटू आय याच्यामध्ये 1.5 इंटू टी ए टाइम दिलेले 10 मिनिट अपॉन N2 इंटू एफ दिलेले 96487. याला पुढे सॉल्व्ह केल्यावर याचा आन्सर येतो 0.2938 0.298 ग्राम. फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन है मैच लिस्ट फर्स्ट विथ लिस्ट सेकंड क्वांटम नंबर दिलेले ऑर्बिट दिलेले NL 245 2453 आणि L दिलेले L1032. 2 1 साठी P O 0 साठी S 3 साठी F 2 साठी D ऑर्बिट म्हणजे 2P 4S 5F 3D असा ऑप्शन बघू. फर्स्ट साठी 2P 4S 5F and 2D सॉरी 3D म्हणजे फर्स्टचं आहे 2P सेकंड फर्स्टचं सेकंड फोर कटलं. बी नंबरचा आहे 4 चालेल आपलं 4S म्हणजे थर्ड नंबरचं बीचं थर्ड हे कटलं. करेक्ट आन्सर इज फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हा तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे ऑर्गॅनिक चाललाय परत. त्याच्यामध्ये आपल्या रिएक्शन्स विचारलेला आहे आणि हा झेड जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो कोणता आहे विचारलेला आहे. त्याच्यामध्ये पहिले रिएक्शन आहे आपला इथेन. इथेन जो आहे हा इथेन CH2 सॉरी CH3 याची रिएक्शन होती Cl2 आणि सनलाइट सोबत. तेव्हा त्याचा प्रोडक्ट बनतो क्लोरोइथेन. त्याच्या अल्फाला जो आहे तो क्लोरीन येतो. त्याच्यानंतर त्याची रिएक्शन जेव्हा अमोनिया सोबत होती तेव्हा त्याच्यामध्ये Cl जातो आणि अमाइन ग्रुप तिथे येतो NH2. हा वाय प्रोडक्ट आपल्याला भेटला. त्याच्यानंतर जेव्हा Na2HCl सोबत रिएक्शन होती तेव्हा त्याचं डायल्ट्रेशन होतं. हा आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची H2O सोबत रिएक्शन होती तेव्हा तेव्हा जो प्रोडक्ट भेटतो आपल्याला तो भेटतो आपल्याला इथेनॉल. तर इथेनॉल आपला कोणत्या ऑप्शन मध्ये सेकंड. त्यामध्ये आन्सर आपला सेकंड हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आपला ऑल्दो +3 ऑक्सिडेशन स्टेट इज मोस्ट कॉमन इन लॅन्थेनॉइड सेरियम स्टील शोज द +4 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजेच की त्याला विचारलंय की लॅन्थेनॉइड मध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट कॉमन आहे पण सेरियम हा +4 ऑक्सिडेशन स्टेट का दाखवतो. तर त्याचं तिसरं ऑप्शन आहे आफ्टर लुजिंग 1 इलेक्ट्रॉन इट अक्वायर द 4F इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे सेरियम जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4F1 5D1 आणि 6S2. तर त्याच्यामध्ये जेव्हा तो एक इलेक्ट्रॉन लॉस करतो तेव्हा तो 4F0 कॉन्फिगरेशन बनतो त्याचं. त्याच्यामुळं तो +4 ऑक्सिजन स्टेट दाखवतो. त्यामध्ये त्याचा आन्सर थर्ड हे करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला मिथेन रिॲक्ट विथ स्टीम. म्हणजे त्याच्यामध्ये रिॲक्शन आहे मिथेन म्हणजे CH4 त्याची रिॲक्शन होती स्टीम म्हणजे H2O सोबत. जे की टेम्परेचर दिले आपलं हाय टेम्परेचर 1273. त्याच्यामध्ये निकेल कॅटलिस्ट हा यूज होतो.
हा, आणि त्याचं YouTube ला प्रोडक्ट पण बनतो टाका. आपल्याला YouTube ला येऊन जाईल. CO+3H2 म्हणजे कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होतो. त्याच्यानंतरचे रिॲक्शन आपली आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे या स्टेटमेंट मधला कोणतं स्टेटमेंट जे इनकरेक्ट आहे. त्याला पहिलं आपण बघितलं ऑक्सिजन एक्झिबिट्स ओनली -2 ऑक्सिजन स्टेट. तर त्याने सांगितले की ऑक्सिजन जो आहे तो फक्त -2 ऑक्सिजन स्टेट दाखवतो का, तर नाही. तर ऑक्सिजन जो आहे तो +1 +2 -2 -1 आणि तो -1/2 या सर्व ऑक्सिजन स्टेट दाखवतो. म्हणून पहिलं स्टेटमेंट जे आहे ते आपलं इनकरेक्ट आहे, म्हणून ते आपलं फर्स्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला 85. The phenolphthalein is used as an indicator for titration of sodium hydroxide solution against a standard solution of oxalic acid. The color changes that observed at an alkaline pH close to the equivalent point during the titration is. त्याच्यामध्ये फिनॉल्फथॅलीन जो आहे त्याची रिॲक्शन जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड जवळ होती तेव्हा त्याचा जो कलरलेस जो असतो सोल्युशन त्याचं, ते सोडियम हायड्रॉक्साईड बेस टाकल्यामुळे त्याचा कलर जो आहे तो पिंक होतो, म्हणजे तो कलरलेस टू पिंक चेंज होतो. म्हणून त्याचा आन्सर आहे थर्ड. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 86 नंबरचा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. याच्यामध्ये आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट बघा आपण. द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट स्पेसिस अमॉंग द Mg2+ Al and Al3+ आर Al and Mg2+ रिस्पेक्टिव्हली. प्रेझेंट रोल्स म्हणजे हे जे चार जे दिले आपल्याला त्याच्यामध्ये लार्जेस्ट जो आहे तो Al आहे त्याचं म्हणणं आहे, आणि Mg+ आहे. तर पहिल्या स्टेटमेंटच आपलं चुकीचं आहे, कारण की याच्यामध्ये लार्जेस्ट जो आहे तो सर्वात जास्त लार्ज म्हणजे मॅग्नेशियम आहे, आणि स्मॉलेस्ट जो आहे तो Al3+ आहे. कारण की जो आपला फजन रूल आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेवढा कटायनवर चार्ज जास्त तेवढं तिची साईज ही कमी असते. त्याच्यामुळे एल वर चार्ज जास्त आहे, ग्रेटर द चार्ज देन लेसर द साईज. आणि जर त्याच्यावर जितकं जास्त निगेटिव्ह चार्ज असतो आयनवर तितकी जी साईज जास्त असते. म्हणून इथं ॲल्युमिनियमची साईज सगळ्यात जास्त कमी आहे Al3+ ची, आणि मॅग्नेशियम ज्याच्यावर कोणताच चार्ज नाही त्याची साईज ही सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे इनकरेक्ट स्टेटमेंट जे आपलं फर्स्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला 87 नंबरचा. द फॉलोइंग टू रिएक्शन गिव्स द फाउल स्मेलिंग प्रोडक्ट Z. त्याच्यामध्ये आपली पहिली रिएक्शन दिली आहे की इथिल क्लोराईड, त्याची रिएक्शन X सोबत होती आणि Z प्रोडक्ट भेटतो. आणि दुसरी रिएक्शन आहे की त्याच्यामध्ये C=NH2 हा अमाइड ग्रुप दिलेला आहे. त्याच्यामध्ये हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन होते. त्याच्यामध्ये ब्रोमिन आणि बेस घेतला आपण त्याच्यासोबत, आणि हा जो अमाइड ग्रुप आहे तो निघून जातो आणि तिथं अमाइन म्हणजे NH2 येतो. त्याच्यानंतर त्याची रिएक्शन जेव्हा CH3 आणि इथेनॉलिक KOH सोबत होती तेव्हा त्याचा प्रोडक्ट जो आहे तो सायनाइड बनतो, सॉरी आयसोसायनाइड बनतो त्याचा प्रोडक्ट. त्याच्यामुळे Z जो आहे Z आपल्याला भेटला तो म्हणजे आयसोसायनाइड GCNPH. हा X, आणि X सापडायचं आपल्याला. त्यातला X जो आहे तो आपला AgCN, आणि कारण की हा एक रिएजंट आहे जो की क्लोरीनचं आयसोसायनाइड करतो, म्हणून त्याचा आपला आन्सर आहे सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला 88. द कॅल्क्युलेटर स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Ti2+. तर आपला Ti जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपला 3d2 आणि 4s2. हा, तर याच्यामध्ये त्याला सांगितलं की Ti2+, हा Ti2+ झाला म्हणजे 4 मध्ये इलेक्ट्रॉन चालले गेले म्हणजे 4s0 झाला, आणि 3d2 च्या डी मध्ये जे आपल्या 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणून त्याच्या n ची व्हॅल्यू जी 2 होती. आणि आपला फॉर्म्युला मॅग्नेटिक मोमेंटचा √n+2. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवली √2 × 2+2 जे की √8, जे की त्याची व्हॅल्यू येते 2.8. म्हणून त्याचा आन्सर आहे आपला थर्ड. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपला मॅच द फॉलोइंग. त्याच्यामध्ये आपल्याला इकडे काही ट्रान्झिशन मेटल दिलेले आहे आणि इकडे आपल्याला कॅटलिस्ट म्हणजे त्यांचा रोल काय असतो रिएक्शन मध्ये दिलेला आहे. तर पहिला आपल्याला व्हॅलिडियम पेंटॉक्साइड जो की कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये यूज होतो, जे की H2SO4 बनवण्यासाठी प्रोसेस ती बनवण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला आयरन जो की हॅबर प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये आपण अमोनिया म्हणजे NH3 फॉर्म होतो. त्याच्यामध्ये ह्या NH3 बनवण्याच्या प्रोसेस मध्ये हा आयरन हा कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. त्याच्यानंतर PDCl2 हा यूज होतो ऑक्सिडेशन ऑफ इथाइन टू इथेनॉल, इथेनाइल टू इथेनॉलच्या ऑक्सिडेशन मध्ये यूज होतो. आणि ती जी प्रोसेस जी आहे
ती असते वॅकर प्रोसेस. म्हणजे वॅकर प्रोसेस मध्ये तो यूज होतो PDCl2. त्याच्यानंतर NI कॉम्प्लेक्स जो आहे निकेल कॉम्प्लेक्स तो पॉलिमरायझेशन ऑफ अल्काइन मध्ये यूज होतो. म्हणून आपलं तसं आपण बघितलं तर त्याचा आन्सर येतो आपलं सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे की टू प्रोडक्ट्स ऑफ एक्स अँड वाय आर फॉर्म इन द रिएक्शन सिक्वेन्स. त्या सिक्वेन्स मध्ये दोन प्रोडक्ट बनतात आणि इथे बेन्झिन त्याच्यानंतर त्याची रिएक्शन होती क्लोरोमिथेन सोबत अनहायड्रेट्स AlCl3 सोबत आणि W प्रोडक्ट भेटतो. आणि जेव्हा तो W प्रोडक्ट म्हणजे W प्रोडक्ट कोणता भेटतो आपल्याला, तर W जो भेटतो तो आपल्याला भेटतो तो म्हणजे टुलिन. आणि त्याचं जेव्हा आपण HCl3 NH2 नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन होती म्हणजे तो नायट्रेटिंग मिक्सचर आहे, तेव्हा त्याचं ऑर्थो नायट्रोट्युलिन बनतो आणि पॅरा नायट्रोट्युलिन बनतो त्याचा आयसोमर. हे दोन्ही आयसोमर त्याचे बनतात. आणि त्याच्यानंतर विचारलेलं आहे सुटेबल मेथड दॅट कॅन बी यूज फॉर सेपरेशन ऑफ प्रोडक्ट एक्स अँड वाय. जे की ऑर्थो आणि पॅरा हे जे आलेले आहेत त्यांना सेपरेट कसं करायचं, त्यांचे मेल्टिंग पॉईंट जर डिफरंट आहे म्हणजे ऑर्थो जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट 222 डिग्री सेल्सिअस आहे आणि पॅरा जो आहे त्याचा 238 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे त्यांचे बॉइलिंग पॉईंट जे डिफरंट आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही प्रोसेस यूज करतो, त्याच्यामधून त्यांचं सेपरेशन होतं. तर आपले क्वेश्चन होते एवढे. वेरी गुड नाइस. रुको बेटा रुको, बहुत बढ़िया तरीके से आपने एक्सप्लेन किया. डियर स्टूडेंट्स जय एंड डियर स्टूडेंट्स प्रथमेश, अभी ये दो स्टूडेंट्स 2027 में एग्जाम देने वाले. फिलहाल इन दोनों ने जो पूरा केमिस्ट्री का पेपर है वो एक्सप्लेन किया. एक साल में इन बच्चों ने पूरा मतलब ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक एंड फिजिकल ये पूरा केमिस्ट्री का यहाँ पे सिलेबस होने के बाद टोटल प्रिपरेशन हुआ है. लेकिन ये दोनों भी बच्चे नीट का और JEE का CET का तीनों भी एग्जाम 2027 में देने वाले हैं. तो उसके पहले ही उन्होंने अच्छी तरह से, बहुत अच्छी तरह से पेपर को एक्सप्लेन किया. थैंक्स. और ये वीडियो लेक्चर आपको देखना है बच्चों कि स्टूडेंट भी कैसा पेपर एक्सप्लेन करते हैं, कैसा पेपर एनालिसिस करते हैं, ये हमें देखना है. और वीडियो को जाते जाते सब्सक्राइब और लाइक करना है. थैंक्स वेरी मच.